नमस्कार मित्रांनो, मी आराध्य चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेला आहे. स्विपचॅट ॲपवर उपस्थिती नोंदविल्यानंतर दैनिक उपस्थिती रिपोर्ट कसा डाउनलोड करायचा. स्विपचॅटवर विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक उपस्थिती एकत्रितरित्या नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि ही उपस्थिती नोंदवल्यानंतर आपल्याला त्याचा जो उपस्थिती रिपोर्ट आहे तो डाउनलोड करायचा आहे. आता हा उपस्थिती रिपोर्ट कशाप्रकारे डाउनलोड करायचा हे सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहे. यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की स्विपचॅट ॲपवर शिक्षक आणि विद्यार्थ्याची उपस्थिती कशाप्रकारे नोंदविण्यात यावी. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि त्याची लिंक वर क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पहा. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल नोंदणी कशी करायची हे माहीत होईल आणि तुम्हाला ज्या समस्या येत आहेत, बद्ध झालेल्या आहेत, तुमच्या स्विपचॅट ॲपवर तुम्हाला लॉग इन होता येत नाही, अशा विविध समस्याविषयी त्यात थोडी माहिती सांगितलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रथम स्विपचॅट ॲपवर जायचं आहे. आता स्विपचॅट ॲपवर मी गेलेलो आहे. स्मार्ट उपस्थिती याच्यावर क्लिक केलेलं आहे आणि बघा आता याच्या पहिले मी उपस्थिती नोंद केलेली आहे. शिक्षकाची उपस्थिती नोंद केली आहे, विद्यार्थ्याची उपस्थिती नोंद केलेली आहे इथे. त्यामुळे मला अशा प्रकारचा पर्याय आलेला. तुम्हाला उपस्थिती नोंद कशी करायची हा व्हिडिओ तुम्ही पाहून उपस्थिती नोंद करू शकता. आता बघा, शिक्षकांचा उपस्थिती रिपोर्ट यावर उपस्थिती नोंद केल्यानंतर शिक्षकाची आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंद केल्यानंतर अशा प्रकारचा पर्याय तुम्हाला येईल. मग शिक्षकाच्या उपस्थिती रिपोर्टवर क्लिक करा, दैनिक रिपोर्टवर क्लिक करा आणि बघा, कृपया रिपोर्ट कार्ड येईपर्यंत वाट पहा. आता तुम्हाला इथे काही वेळ लागेल. तुमच्या जो रिपोर्ट कार्ड आहे बघा, आता इथे रिपोर्ट कार्ड आलेला आहे. आता इथे बघा डाउनलोडचा पर्याय दिसतो. बघा इथे निळ्या एक बाण दिसतो, त्यावर क्लिक करा आणि उपस्थिती रिपोर्ट बघा तो डाउनलोड झालेला आहे. आता बघा, मग आपल्याला आता उपस्थिती रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे. पुढे जायचं आहे, त्याकरता इथे क्लिक करा. आता उपस्थिती रिपोर्ट हा शिक्षकांचा डाउनलोड झालेला आहे. आता विद्यार्थ्यांचा उपस्थिती रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे मला. विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा. आता बघा इथे एक आहे, तुमची शाळा 1 ते 4ची असेल तर तुम्हाला 4ही वर्गाचा रिपोर्ट डाउनलोड करण्याची सुविधा इथे उपलब्ध आहे. 1 ते 7 असेल, जेवढे काही वर्ग असेल प्रत्येक वर्गाचा वेगवेगळा रिपोर्ट इथे डाउनलोड करण्याची सुविधा आहे. आता बघा, मी वर्ग पहिलीचा यावर क्लिक करतो. वर्ग पहिलीचा क्लिक केला. बघा आता इथे काय म्हणते, आता इथे उपस्थिती मी नोंद केलेलीच आहे. मला उपस्थिती रिपोर्ट काढायचा आहे. याकरता मला पुन्हा आता बॅक मी जातो आता मेन्यूवर, कारण की मी उपस्थिती बघा मित्रांनो, आता मी शिक्षकाचा उपस्थिती रिपोर्ट डाउनलोड केलेला आहे. आता मला विद्यार्थ्याचा उपस्थिती रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे. बघा, आता मी विद्यार्थी उपस्थिती रिपोर्टवर क्लिक केलं, दैनिक रिपोर्ट यावर क्लिक करतो आणि इयत्ता रिपोर्ट डाउनलोड करा. बघा, आता माझी दैनिक उपस्थिती इथे दाखवलेली आहे. इथे वर्ग पहिला, वर्ग दुसरा, वर्ग तिसरा अशा प्रकारची इथे उपस्थिती दाखवलेली आहे. आता काय म्हणते, इयत्ता रिपोर्ट डाउनलोड करा, यावर क्लिक केलं. आता इथे आपल्याला प्रत्येक वर्गाचा रिपोर्ट डाउनलोड करता येतो. त्याकरता आता मी पहिला वर्ग निवडला आणि पहिला वर्ग काय म्हणते, कृपया रिपोर्ट कार्ड येईपर्यंत वाट पहा. थोडा वेळ लागतो रिपोर्ट कार्ड यायला आणि रिपोर्ट कार्ड PDF स्वरूपात आपल्याला उपलब्ध मिळतो. बघा, आधी आलेला आहे. आता मी डाउनलोड केलेला बघा आता, आणि अशा प्रकारे तुमचं रिपोर्ट कार्ड डाउनलोड केलं आहे. आता तुम्ही गॅलरीमध्ये इथे जाऊन पाहू शकता. आता आपण गॅलरीमध्ये जाऊन पाहू की डाउनलोड झाला आणि कशाप्रकारे डाउनलोड झालेला आहे. गॅलरीमध्ये आवाज कमी करा. बघा आता मित्रांनो, मी गॅलरीमध्ये गेलेलो आहे आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर इथे मी क्लिक करतो. बघा, आता बघा हे इथे
वर्गा पहिलीचा विद्यार्थ्याचा रिपोर्ट कार्ड इथे उपलब्ध झालेला आहे बघा. स्टुडंट अटेंडन्स रिपोर्ट इथे स्कूल कोड दिलेला आहे आणि शाळेचं नाव दिलं आहे आणि दोन्ही विद्यार्थ्याची हजेरी इथे मला दिसत आहे. आता मी बॅक जातो. बॅक गेल्यानंतर आता टीचर अटेंडन्स बघा, इथे टीचर अटेंडन्स उपलब्ध झालेला आहे. आता अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकाची उपस्थिती डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने उपस्थिती विद्यार्थ्यांची आणि शिक्षकाची डाउनलोड करा आणि आपला संग्रही ठेवा. धन्यवाद.